सुवासिनी म्हणून शोभून दिसेल तुला ते, आणि तुझ्या नवऱ्यालाही बरं वाटेल. अगं बघत काय बसलीयस? नवरा येतोय तुझा आज. चल पटकन आंघोळ कर, तयार हो, कुंकू लाव आणि मंगळसूत्र घालून घे. धर. नाही, अगं नाही काय नाही? मला काही आठवत नाहीये. आणि मग तरी मी हे मला समजतंय तुला काय म्हणायचंय ते, पण तरी सुद्धा हे मंगळसूत्र घालणं गरजेचं नाहीये का? तुला तुझा नवरा आठवत नाहीये असंच म्हणायचंय ना? अगं मग पोलीस काय खोटं बोलतायत का? तुझ्या फोटोवरून त्यांनीच तुझ्या नवऱ्याला शोधून काढलंय ना. म्हणजे तू तुझ्या नवऱ्याला आता ओळखत नसशील, पण त्यांनी ओळखलंय म्हणूनच तो येतोय ना. मला वाटलं होतं हे सगळं कळल्यावर तू खुश झाली असशील, पण कसलं काय, तुझ्या चेहऱ्यावर आपले 12 वाजलेले. काय ग, बरं वाटतंय ना? काय झालं वंस? आता काय सांगायचं बाई तुला. हिला म्हणलं तुझा नवरा येणार आता, तर निदान तू आवरून तयार हो, कुंकू विंकू लाव, मंगळसूत्र घाल, तर नाहीच म्हणतेय. मला काही आठवत नाहीये. मग अशात मी हे मंगळसूत्र कसं घालू? मी काय म्हणते वंस, तिला आठवत नाही म्हणून आपण आज इतके दिवस समजून घेतलं ना, मग अजून थोडंसं समजून घेऊया. तिचा नवरा येणारच आहे. त्यांची जर का ओळख पटली तर कदाचित तिला सगळं आठवेल पण, आणि मग त्याच्या हातूनच आपण तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेऊया ना. ए बाळा, तू उठ, लवकर आटोप, आंघोळ करून घे. शंकर कधी तुझ्या नवऱ्याला घेऊन येईल, त्याच्या आधी नाश्ता करून औषधं घ्यायची आहेत तुला. हा, चल. म्हणजे तो राक्षस मेलेला नाहीये. तो फक्त जिवंतच नाही तर माझ्या मागावरही आहे. तो म्हणालाच होता, जिथे जिथे मी जाणार तिथे तिथे तो.
कुठं पळून चालली होती? माझ्या परवानगीशिवाय तू बाहेर पडू शकत नाही, माहिती आहे ना? तू जिथं जिथं, आपण तिथं तिथं. कुठं पळून चालली होती? मी 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 पळून चालले नव्हते. होय, तिकडं काय करत होती मग? बोल ना. इंद्रधनुष्य बघायला गेले होते. तुला इंद्रधनुष्य आवडतो, सांगायचं ना. हा, इंद्रधनुष्याबद्दल सांगितलं असतं ना सगळं. कसं आहे ना बायको, इंद्रधनुष्य जरी लांबून सुंदर दिसत असला ना, तरी तो विकृत आहे. अंगावर का जर का कोसळला ना तू, की त्याचा अजगर होतो आणि तो मग वेटोळे घालतो. प्लीज प्लीज मला सोडा. मी नाही जाणार इंद्रधनुष्य बघायला. मी नाही जाणार. होय बायको, अजगरांनी एकदा वेटोळा घातला ना, की तो समोरच्याला घेऊनच सोडतो. शेवटी इथेही तो जिंकला आणि मी हारले. आणि म्हणूनच तो मला न्यायला येतोय. पण मला त्या नरकात नाही जायचंय. नाही जायचंय मला तिकडे. नाही जायचंय. अगं झाले की नाही आंघोळ? किती वेळ अजून? हो हो, तू पुढे हो, मी आलेच. आवर लवकर, तुला ब्रेकफास्ट करून गोळ्या पण घ्यायच्या आहेत. अहो नाही नाही, लग्नाची घाई झाली म्हणून नाही फोन केला तुम्हाला. लता, छान ग. पण दिवस आणि वेळ पण महत्वाची असते ना. ते आमचे गुरुजी म्हणाले की उद्याचा दिवस चांगला आहे म्हणून म्हणून तुम्हाला फोन करून त्रास दिलाय. हो हो, मग उद्या कधी भेटायचं आपण? वेळ एक मिनिट. 4:30-5 चालेल, म्हणजे काय हरकत नाहीये. अभि 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 लवकर ये. काय का ते? मी मुलीकडच्यांशी भेटायचं ठरवतेय. तुला उद्या चालेल ना? हं, संध्याकाळची वेळ सांगू? हे काय आता अचानक? अरे वंस, मी काय म्हणते, अभिच्या लग्नासाठी आपण थोडंसं थांबणार होतो ना? हो, थांबणार होतो आपण. पण कशासाठी? घरात आलेल्या त्या मुलीचा काही ठाव ठिकाणा लागत नव्हता म्हणून ना. पण आता आपल्याला समजलंय ना, तिचा नवरा तिला घेऊन जायला येतोय म्हणून. मग आपण आपली कामं कशासाठी अडकवून ठेवायची? नाही, म्हणजे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण म्हणजे माझं काही ऐकायचं नाही असंच ठरवून टाकलंय का तुम्ही? अगं वंस, तुमचा फोन सुरू आहे. ती पलीकडची मंडळी थांबली असतील ना तुमचं बोलणं ऐकण्यासाठी. हॅलो. हा, माफ करा, काय झालं, जरा घरच्यांबरोबर वेळेचं ठरवत होते. नाही, आपण असं करूयात ना, आपण उद्याच पक्क करून टाकूयात. हा हा, फक्त वेळ तुम्हाला मी संध्याकाळपर्यंत कळवते. चालेल ना? हो हो हो, ठेवते. हे बघा, तू लग्नाची कितीही टाळाटाळ केलीस ना, तरी सुद्धा मी तुला. एक मिनिट, फोन येतोय. हा बोल. कधी? आज? ठीक आहे, या तुम्ही. बाय. कोणाचा होता फोन? शंकरचा. काय म्हणत होता तो? त्या मुलीच्या नवऱ्याला घेऊन इथेच यायला निघालाय. काय करू तेच कळत नाहीये. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था होऊन गेलीये. मला इथून बाहेर पडायचं असतानाही पडता येत नाहीये आणि त्या राक्षसाला कसं टाळायचं तेही कळत नाहीये. काहीही झालं तरी मला त्या राक्षसाच्या समोर जायचं नाहीये. त्याचं तोंडही मला पाहायचं नाहीये. आणि त्यासाठी काहीतरी करावं लागणार. पण काहीतरी म्हणजे नक्की काय करू? इकडेच तू
मी तुला घरभर शोधलं. बरं चल ब्रेकफास्टला जाऊया. काय ग, काय झालं? कसला विचार करतेय? हॅलो, मी म्हंटल ब्रेकफास्टला जाऊ, तुला गोळ्या पण घ्यायच्या आहेत नंतर. चल ये, चल. यस मिस्टर मेहता. हाँ एक्चुअली आज की मीटिंग में अटेंड नहीं कर पाऊंगा. हाँ वो पूरे डॉक्यूमेंट्स मैंने मेल कर दिए. जस्ट गो थ्रू इट. या और कुछ भी रहे जस्ट कॉल मी. यस थैंक यू मिस्टर मेहता. या बाय. ये बस. तू खाऊन घे, मी तुझ्या गोळ्या घेऊन येते. हं? आई, हिला ब्रेकफास्ट दे. हो तयारच आहे. हे घे. घे, पोटभर खाऊन घे. शेवटी घरचं ते घरचंच खाणं. आता इथून पुढे बाहेर पडल्यावर किती तासांचा प्रवास आहे ते तुलाही माहित नाही ना आम्हालाही माहित नाही. पण कळेल, सगळं काही कळेल. चहा. अगं खाल्लं नाहीस तू? चहा पण प्यायचा आहे. आज तुझे मिस्टर येणार आहेत. त्यांनी असं म्हणायला नको की आम्ही तुझी काळजी नाही घेतली. काय वंस, बरोबर म्हणते ना मी? अगदी बरोबर वहिनी. लता चहा दे ग मला. आणते. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दादा. अरे अभि, त्या शंकरचा अजून फोन आला नाही का? तू फोन केला होतास का त्याला? हो मगाशी झालंय माझं बोलणं. त्यांच्या मिस्टरांना घेऊन निघालाय तो. कधीही पोचेल. गुड. हे बघ, ही अख्खीच घ्यायची आणि यातली अर्धी घ्यायची. मी आताच आहे. आले वाटतं बहुतेक. मी बघतो. हां. अरे शंकर, कधीची वाट पाहतोय तुमची? यांना पोचायला उशीर झाला. ठीक आहे, या ना. ओळख करून देतो सर. ज्यांची वाट पाहत होतात ते हेच, यांचे मिस्टर अनिल जगताप. नमस्कार. नमस्कार सर. तुमच्याविषयी कळालं आणि आमच्या जीवात जीव आला. हो ना, मागचं काही आठवत नाहीये म्हणून खूप काळजीत होती ही. आता तुम्ही आलात ना, आमची काळजी मिटली. तुम्ही बसा ना, मी चहा आणते. हो. सोहा. वीणा, मला सांग, वाद कुणामध्ये होत नाहीत ग? प्रत्येक नवरा बायकोमध्ये वाद हे होतच असतात.
म्हणून का कुणी असं घर सोडून निघून जातं का? तू मला सोडून गेल्यावर माझं काय होईल तर एकदा तरी विचार करायचा होता. अगं कुठे कुठे शोधलं नाही तुला मी. जे काय घडलं त्यात तुझी चूक होती, तर मी तुझी माफी मागतो. ह्यापुढे तुझ्याशी कधी मी भांडणार नाही. काय झालं वीणा? अगं ओळखलं नाही का मला? मी अनिल, तुझा नवरा. मी तुम्हाला ओळखत नाही. आमचा काही एक संबंध नाहीये. हे बघा, हे हे असं हिचं वागणं. छोट्या छोट्या गोष्टीवरून ही अशी रिॲक्ट होत राहते आणि मग आमची अशी भांडणं होतात. तुम्हाला एकदा सांगून कळत नाहीये का? अगं तुला काहीच आठवत नाहीये ना? मग ही व्यक्ती तुझा नवरा नाहीये हे बरं कळतंय तुला? ए बाळा, ऐक माझं, तू आधी शांत हो. तू शांत हो. तुझा आमच्यावर विश्वास आहे ना? मग एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या बाबतीत आम्ही काहीही चुकीचं घडू देणार नाही. आणि जोवर तुझी खात्री पटत नाही तोवर तुला इथून जाऊही देणार नाही. तू नको काळजी करूस. हं? मी काय म्हणतो जगताप, आपण जरा बसून बोलू. या शंकर, ये तू पण बस. ही मुलगी मागच्या काही दिवसांपासून आमच्याकडे राहते आणि तिची जबाबदारी आमचीच आहे असं आम्ही समजतो. सर, तुम्ही म्हणताय की ती तुमची बायको आहे. जर ती तुमची बायको असेल तर त्याबद्दल काही पुरावे तुमच्याकडे असतीलच ना? हो आहेत ना. हो, पोलिसांना पुरावे दाखवले म्हणून तर ते मला इथे घेऊन आले. मग माझं असं म्हणणं आहे की तेच पुरावे जर तुम्ही तिला दाखवले तर तिला मागचं काही आठवायला मदत होईल, नाही का? माझ्यावर पण काही वेळ आली आहे. माझ्या बायकोला मीच आठवत नाहीये. मी तर म्हणतो जगातल्या कुठल्याच नवऱ्यावर ही अशी वेळ कधीच येऊ नये. पुरावे दाखवता ना? हो, देतो पुरावा. द्या. तुम्हाला पुरावा हवा होता ना? हा घ्या पुरावा. हा आमच्या लग्नातला फोटो आहे. आता तरी माझ्या बोलण्यावर तुमचा विश्वास बसेल ना? बघू. हा फोटो बघ. आता तरी काही आठवतंय का?